The People's Education Society's Ellen Hosking Junior College, Jamkhed, 12th Science Physics, Chapter number 10, Magnetic Field Due to Electric Current, Video number 17. Good morning all of you students. In this video, we will study about new topic of the chapter number 10, Magnetic Field Due to Electric Current. Topic number 10.15, Ampere's Law. That is our new topic. Topic number 10.15, Ampere's Law. हा जो Ampere's Law आहे, this Ampere's Law is derived from Biot-Savart's Law. Biot-Savart's Law पासून derive केला गेलेला हा Ampere's Law scientist Andre Marie Ampere who discovered the SI unit of current, की ज्याने करंटचं SI युनिट डिराईव्ह केलं ॲम्पियर या सायंटिस्टनं. त्या सायंटिस्टच्या नावामुळे बायोट-सॅवर्ट्स लॉ पासून डिराईव्ह केलेल्या ह्या लॉलाच ॲम्पियर्स लॉ असं म्हटलं गेलं. मग काय आहे स्टेटमेंट ह्या ॲम्पियर्स लॉचं? तर स्टेटमेंट ऑफ ॲम्पियर्स लॉ इज क्लोज इंटिग्रेशन ऑफ b bar dot ds bar is equal to mu 0 I. Close integration of b bar dot ds bar is equal to mu 0 I. या ठिकाणी असणारे जे साइन आहे, दिस साइन इंडिकेट्स दॅट इंटिग्रेशन इज टू बी इव्हॅल्युएटेड ओव्हर ए क्लोज लूप. जे इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करणार आहे ते इंटिग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी असणारं लिमिट ऑफ इंटिग्रेशन जे आहे विच इज अलॉंग द क्लोज लूप, ते लिमिट ऑफ इंटिग्रेशन कसं असणार आहे अलॉंग द क्लोज लूप ओव्हर ए क्लोज लूप. दॅट क्लोज लूप इज नोन ॲज ॲम्पियर्स लूप. त्या क्लोज लूपलाच आपण काय म्हणणार आहे? ॲम्पियरन लूप. मग ॲम्पियर्स लॉचं स्टेटमेंट मॅथमॅटिकल फॉर्मलायझेशन जर आपण पाहायचं ठरवलं तर ते आपल्याला मिळतं क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एस बार इज इक्वल टू म्यू 0 आय. फेअर ह्या ठिकाणी असणारे बी बार म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड, डी एस बार सरफेस एलिमेंट, म्यू 0 मॅग्नेटिक परमिएबिलिटी आणि आय दॅट इज द करंट. ह्या ठिकाणी जो करंट आहे, current I on the right hand side is the total current. Right hand side of the equation number 10.58 जो आहे त्या 10.58 चा राईट हँड साईड म्हणजे उजव्या हातात दिलेलं जे सिम्बॉल आहे कॅपिटल आय ते काय दाखवत आहे? टोटल करंट एनसार्कल्ड बाय द ॲम्पियरन लूप. जे ॲम्पियरन लूप आहे त्या ॲम्पियरन लूपमध्ये असणारा टोटल करंट, त्या लूपमधून फ्लो होणारा टोटल करंट ज्याला आपण नेट करंट म्हणणारे तो असणारे कॅपिटल आय. आणि यामध्ये जर आपण पाहिलं इन ॲन एक्झाम्पल शोन इन फिगर 10.22 फिगर जर आपण पाहिली तर त्या फिगरमध्ये आपण ॲम्पियरन लूप पाहणार आहोत पहा. आणि ह्या ॲम्पियरन लूप आपण ॲम्पियर्स लॉमध्ये क्लोज इंटिग्रेशनसाठी असणारं लिमिट ऑफ इंटिग्रेशन आपण यूज करणार आहे. इट इज ॲन एक्झाम्पल ह्या ठिकाणी असणारे फिगर नंबर 10.22 इन विच 4 लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर्स आपण कन्सिडर केलं की ज्यामधून फ्लो होणारा करंट आहे I1, I2, I3 आणि I4 इन टू और आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर. आणि हे जे करंट आहेत I1, I2, I3 आणि I4 दीज आर द 4 करंट कॅरिंग लॉंग स्ट्रेट वायर्स. ह्या काय आहेत? 4 करंट कॅरी करणाऱ्या लॉंग स्ट्रेट वायर्स आहेत. आणि त्यामधून करंट जो फ्लो होतो आहे तो इन टू किंवा आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर, तो प्लेन ऑफ द पेपरमध्ये येणार आहे किंवा प्लेन ऑफ द पेपरपासून बाहेर जाणार आहे. यामध्ये ॲम्पियरन लूप इज ड्रॉन टू एनसर्कल 3 ऑफ द करंट वायर्स. 3 करंट वायर ज्या आहेत ह्या 4पैकी त्यांना एनसर्कल्ड करणारे ॲम्पियरन लूप या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे पहा.
त्यामध्ये फोर्थ वायर हे ॲम्पियर लूपमध्ये कन्सिडर केलेले नाही. ॲम्पियर लूप ड्रॉ करत असताना फक्त 3 वायर्स त्यामध्ये यूज केलेत. ॲज द करंट गोज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर, जर करंट आपण पाहिला प्लेन ऑफ द पेपरला परपेंडिक्युलर असेल, दॅट इज बी बार इज इन द प्लेन ऑफ द पेपर इवन इफ इट्स डायरेक्शन इज अननोन. बी बार जो आहे तो कसं असणार आहे, प्लेन ऑफ द पेपरला परपेंडिक्युलर असणार आहे, की त्यामध्ये डायरेक्शन ऑफ बी बार इज अननोन असेल तरीसुद्धा तो आपण प्लेन ऑफ द पेपरला परपेंडिक्युलर कन्सिडर करणार आहे. आणि द लेंथ एलिमेंट ऑन द ॲम्पियर लूप इज डी एल बार. हा जो ॲम्पियर लूप आहे, ह्या ॲम्पियर लूपमध्ये असणारी जी लेंथ एलिमेंट आहे विच इज डिनोटेड ॲज सिम्बॉल डी एल बार. डी एल बार या सिम्बॉलने तो काय केलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे. डी एल बार या सिम्बॉलनं तो लेंथ एलिमेंट, छोटासा त्या लूपमधील छोटासा लेंथ एलिमेंट, त्याला आपण काय म्हणणार आहे, डी एल बार. आणि हा जो दाखवला आहे त्यामध्ये I1, I2 आणि I3 हे जे करंट आहेत, हे 3 करंट कॅरिंग वायर्स जे आहेत त्यापासून हे ॲम्पियर लूप त्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. आणि फोर्थ जो करंट कॅरिंग वायर आहे त्या फोर्थ करंट कॅरिंग वायर ही ॲम्पियर लूपमध्ये कन्सिडर केलेली नाही. हे काय आहे पहा, ॲम्पियर लूप आहे. डायरेक्शन ऑफ इंटिग्रेशन यामध्ये दाखवलेलं आहे पहा. डी एल बार हा लेंथ एलिमेंट आहे. I1, I2 आणि I3 हे काय आहेत, करंट कॅरिंग स्ट्रेट लॉंग वायर्स आहेत. त्यामध्ये डी एल बार दॅट इज अ लेंथ एलिमेंट ऑन द ॲम्पियर लूप. देअरफॉर बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू बी डी एल कॉस थिटा. बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू काय येणार आहे, बी डी एल कॉस थिटा. बी इंटू डी एल इंटू कॉस थिटा. का आला बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू बी डी एल कॉस थिटा, तर बी बार हा एक वेक्टर आहे, डी एल बार ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ह्या दोन्ही वेक्टर क्वांटिटीचा जर आपण स्केलर प्रोडक्ट घेतला तर स्केलर प्रोडक्टचं मॅग्निट्यूड काय येतं, मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ दिस टू वेक्टर इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ दिस टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल थिटा बिटवीन देम. दोघांचं असणारं मॅग्निट्यूड, दोघांमध्ये असणारा अँगल थिटा, त्याचं कोसाइन, ह्या तिघांचं जर प्रोडक्ट घेतला तर आपल्याला काय मिळत असतं, स्केलर प्रोडक्ट ऑफ एनी टू नॉन झिरो वेक्टर्स. मग फ्रॉम इक्वेशन 10.58 जर आपण 10.58 इक्वेशन पाहिलं त्यामध्ये ॲम्पियर्स लॉ जो आहे त्या ॲम्पियर्स लॉचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला इक्वेशन 10.58 दिलेला आहे पहा. क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एस बार इज इक्वल टू μ0 I. त्यानुसार मग काय येईल, देअरफोर क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार जर आपण घेतलं विच इज इक्वल टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी इंटू कॉस थिटा इंटू डी एल विच इज इक्वल टू μ0 I. इक्वेशन नंबर 10.59. ह्यामध्ये क्लोज इंटिग्रेशन घेतो आपण मॅग्नेटिक फील्ड बी बार इंटू लेंथ एलिमेंट डी एल बार विच इज ऑल्सो इक्वल टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी कॉस थिटा डी एल. बी डी एल कॉस थिटा ही बी बार डॉट डी एल बारची व्हॅल्यू आहे, ते काय केली आपण बी बार डॉट डी एल बारच्या ऐवजी प्लेस केली, क्लोज इंटिग्रेशन घेतलं. आणि इक्वेशन नंबर 10.58 जर आपण यूज केला तर आपल्याला काय मिळतं, क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू क्लोज इंटिग्रेशन ऑफ बी कॉस थिटा डी एल इज इक्वल टू μ0 I. इक्वेशन नंबर 10.59. यामध्ये इंटिग्रेशन इज ओव्हर द प्रोडक्ट ऑफ डी एल बार अँड कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी कॉस थिटा. या ठिकाणी दोन गोष्टीमध्ये आपण इंटिग्रेशन घेतोय. एक आहे लेंथ एलिमेंट डी एल बार आणि दुसरा आहे कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. वन ऑफ द कंपोनंट ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड दॅट इज बी कॉस थिटा. अनदर कंपोनंट इज बी साइन थिटा. आणि हिअर वी टेक द वन ऑफ द कंपोनंट बी कॉस थिटा ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डचा कंपोनंट बी कॉस थिटा आणि लेंथ एलिमेंट डी एल बार ह्याच्यामध्ये आपण क्लोज इंटिग्रेशन घेतलं. आणि ती जी आहे कंपोनंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी कॉस थिटा विच इज टँजंट टू द लूप. ही जी कंपोनंट आहे मॅग्नेटिक फील्डची ती काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू द लूप. टँजंट म्हणजे विच मेक्स द अँगल 90 डिग्री टू विथ द लूप. त्या लूपशी 90 डिग्रीचा अँगल तयार करतो त्याला, म्हणून त्याला काय म्हणायचं, टँजंट टू द लूप. या ठिकाणी I1, I2 दॅट आर द करंट्स कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर, दॅट्स वाय कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. ह्या ठिकाणी असणारे जे I1 आणि I2 करंट आहेत विच इज कमिंग आउट
सो कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह, आणि I3 गोईंग इन टू द प्लेन ऑफ द पेपर, सो कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह. I1 I2 पॉझिटिव्ह असणार आहेत पहा, आणि I3 निगेटिव्ह. I1 I2 पॉझिटिव्ह करंट्स आहेत कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर, सो कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. आणि I3 जो आहे गोईंग इन टू द प्लेन ऑफ द पेपर, तो प्लेनमध्ये जातोय म्हणून तो जो करंट आहे तो कसा कन्सिडर केला आहे ठिकाणी निगेटिव्ह. देअरफोर क्लोज इंटिग्रेशन ऑफ B cos theta dl. Therefore, close integration of B cos theta dl is equal to mu 0 into I1 plus I2 minus I3. Equation number 10.60. Close integration of B cos theta dl is equal to mu 0 into I1 plus I2 minus I3. Equation number 10.60. यामध्ये करंट I4 इज नॉट विदिन द ॲम्पियर लूप, त्यामुळे तो या ठिकाणी कन्सिडर केला आहे का आपण? नाही, फक्त कुठले करंट कन्सिडर केलेत? I1 I2 आणि I3 की ज्यांनी मिळून का हा ॲम्पियर लूप तयार केलेला आहे तेच करंट आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. आणि त्यावरून आपल्याला इक्वेशन नंबर 10.60 असं मिळाले. क्लोज इंटिग्रेशन ऑफ B cos theta dl is equal to mu 0 into I1 plus I2 minus I3. यामध्ये I4 is not within the loop, so we neglect I4 in the above equation 10.60. 10.60 मध्ये तो आपण कन्सिडर केलेला नाही आहे. आणि हे जे साईन आहे त्याला काय म्हणायचं? क्लोज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज लूप. क्लोज इंटिग्रेशन म्हणजेच काय? इंटिग्रेशन ओव्हर ए क्लोज लूप. त्यामध्ये क्लोज लूप कन्सिडर करणार आहे आपण लिमिट ऑफ इंटिग्रेशनसाठी, म्हणून त्याला काय म्हणायचं? क्लोज इंटिग्रेशन. ॲज द इंटिग्रेशन इज ओव्हर ए फुल लूप. जर आपण क्लोज लूप म्हणजे पूर्ण लूप कन्सिडर करतोय, फुल लूप कन्सिडर करतोय, आणि कंट्रीब्युशन ऑफ I4 टू B कॅन्सल आउट, त्यामुळे I4चं जे कंट्रीब्युशन आहे B नुसार विच इज कॅन्सल्ड आउट. देअरफॉर इक्वेशन 10.58 जो आहे रिप्रेझेंट्स ॲम्पियर्स लॉ अँड ॲम्पियर्स, किंवा त्यालाच आपण काय म्हणणार आहे? ॲम्पियर्स सर्किटल लॉ. इक्वेशन 10.58 जो आहे क्लोज इंटिग्रेशन ऑफ B बार डॉट ds बार इज इक्वल टू म्यू 0 आहे. दॅट इक्वेशन इज नोन ॲज द ॲम्पियर्स लॉ or Ampere's circuital law. And as application of Ampere's law, let us consider a long straight wire current carrying current. त्यासाठी आपण काय करणार आहे? एक लॉंग स्ट्रेट वायर कन्सिडर करणार की ज्यामधून फ्लो होणारा करंट काय असणार आहे? कॅपिटल I. म्हणजेच फिगर 10.23. ह्या फिगर 10.23 मध्ये काय असणार आहे? B बार आणि DL बार आर टँजेन्शियल टू द ॲम्पियरन लूप विच इज अ सर्कल हिअर. जो सर्क्युलर लूप जो आहे तो काय आहे? ॲम्पियरन लूप. आणि त्यामध्ये B बार आणि DL बार कसे असणार आहेत? टँजेन्शियल टू द ॲम्पियरन लूप. टँजेन्शियल असणार आहे, परपेंडिक्युलर टू द ॲम्पियरन लूप. त्यामुळे काय होईल? त्या ठिकाणी असणारा थिटा जो आहे तो आपण स्मॉल अँगल कन्सिडर करणार आहे डी थिटा. देअरफॉर B बार डॉट DL बार इज इक्वल टू BDL विच इज इक्वल टू B इंटू R इंटू डी थिटा. यामध्ये जर आपण फिगरची जॉमेट्री कन्सिडर केली, अकॉर्डिंग टू जॉमेट्री ऑफ फिगर DL इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला? R इंटू डी थिटा. जो अँगल आहे थिटा इज कन्सिडर्ड व्हेरी स्मॉल हिअर. देअरफॉर DL बार हा आर्क न राहता विच इज कन्सिडर्ड ॲज अ स्ट्रेट वायर, आणि त्यामुळे DL बारचं DLची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? R इंटू डी थिटा. R इंटू डी थिटा. In place of DL we use R into d theta according to the geometry of the figure. The field B bar at a distance R from the wire. या ठिकाणी जे मॅग्नेटिक फील्ड आहे B बार ॲट अ डिस्टन्स R एवढ्या डिस्टन्सवर फ्रॉम द वायर, ही झाली वायर. ह्या वायरपासून R एवढ्या डिस्टन्सवर असणारं मॅग्नेटिक फील्ड B बार
आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि विच इज गिव्हन बाय बी इज इक्वल टू μ0 I डिवायडेड बाय ट्वाइस पाय आर. इक्वेशन 10.61. Therefore, close integration of b bar dot dl bar is equal to integration of μ0 I upon twice pi r into r d theta from limits 0 to twice pi. ह्या ठिकाणी जो थीटा आहे डी थीटा त्याची व्हॅल्यू स्मॉलेस्ट व्हॅल्यू जो आहे तो काय असणार आहे 0 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू ऑफ डी थीटा किती असणार आहे 2 पाय. त्यामुळे इंटिग्रेशन जे आहे ओव्हर द क्लोज लूप अलॉंग ए क्लोज लूप त्यासाठी लिमिट ऑफ इंटिग्रेशन आपण कन्सिडर काय केलेलं आहे 0 आणि 2 पाय. हायेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन 0 आहे आणि हायेस्ट व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन काय आहे ट्वाइस पाय, ज्याला आपण इनिशियल व्हॅल्यू ऑफ लिमिट 0 कन्सिडर करणार आहे, फायनल व्हॅल्यू ऑफ लिमिट काय कन्सिडर करणार आहे ट्वाइस पाय विच इज इक्वल टू μ0 I. ह्या ठिकाणी r गेट कॅन्सल्ड आणि वी गेट ओनली μ0 I. इक्वेशन नंबर 10.62. दिस इज अन ॲग्रीमेंट विथ द ॲम्पियरन्स लॉ. हे काय झालं आपल्याला ॲम्पियरन्स लॉचं ॲग्रीमेंट सारखंच इक्वेशन नंबर 10.60 मिळाले. इक्वेशन 10.61 shows that magnetic field B of an infinitely long wire is proportional to the current I but inversely proportional to the distance from the wire as seen earlier. म्हणजे हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे हे करंट आयला प्रोपोर्शनल असणार आहे. कुठलं मॅग्नेटिक फील्ड ऑफ ॲन इन्फिनाइटली लॉंग वायर. इन्फिनाइटली लॉंग वायर ज्याची लेंथ इन्फिनाइट आहे अशा लॉंग किंवा ज्याला आपण इन्फिनाइट लेंथ असणाऱ्या वायरचं असणारं मॅग्नेटिक फील्ड ते प्रोपोर्शनल असणारे त्यामधून फ्लो होणारा करंट आयशी आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणारे डिस्टन्स फ्रॉम द वायर. ज्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड आपण फाइंड आउट करतो त्या पॉईंटचं त्या वायरपासून असणारं डिस्टन्स कमी असेल तर मॅग्नेटिक फील्ड जास्त आणि ते डिस्टन्स जास्त असेल तर मॅग्नेटिक फील्ड कमी. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स फ्रॉम द वायर आणि इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. असं असेल तर जर मॅग्नेटिक फील्ड जास्त पाहिजे असेल तर करंट फ्लोईंग थ्रू दॅट वायर कसं पाहिजेत जास्तीचा करंट पाहिजेत आणि करंट फ्लोईंग थ्रू द वायर मिनिमम असेल तर मॅग्नेटिक फील्डसुद्धा कसं होणार आहे मिनिमम त्या ठिकाणी क्रिएट होणार आहे प्रोड्यूस होणार आहे. दॅट इज दिस इज अन ॲग्रीमेंट विथ द ॲम्पियर्स लॉ. त्यानंतर this is an agreement with the Ampere's law. Equation 10.61 shows that magnetic field V is of an infinitely long wire is proportional to the current I but inversely proportional to the distance from the wire. त्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे तो पहा नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर दॅट इज पॉइंट नंबर 10.16 magnetic field of a solenoid and toroid. First we see मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए सोलोनाइड. पहिलं आपण काय फाइंड आउट करणार आहे सोलोनाइडचं असणारं मॅग्नेटिक फील्ड. मग सोलोनाइड म्हणजे काय तर यू हॅव लर्न्ड अबाउट ए सोलोनाइड इन द 11th स्टँडर्ड. 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही सोलोनाइड जो आहे तो स्टडी केलेला आहे आणि सोलोनाइड काय असतं तर इट इज ए लॉंग क्लोजली वाउंड हेलिकल कॉईल ऑफ ए कंडक्टिंग वायर. द डायमीटर ऑफ वायर इज मच स्मॉलर दॅन द इट्स लेंथ. हा एक लॉंग क्लोजली वाउंड हेलिकल कॉईल असते ही सोलोनाइड म्हणजे ऑफ ए कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरची लॉंग क्लोजली वाउंड हेलिकल कॉईल की ज्याची डायमीटर ही त्याच्या लेंथच्या तुलनेने कशी असते खूपच कमी असते त्याला म्हणायचं सोलोनाइड. जर आपण सोलोनाइड डिफाईन करायचं ठरवलं तर इट इज अ लॉंग क्लोजली वाउंड हेलिकल कॉईल ऑफ ए कंडक्टिंग वायर whose diameter is much smaller than its length. त्याच्या लेंथच्या तुलनेने त्याचा डायमीटर कसा असतो खूप कमी अशी लॉंग क्लोजली वाउंड हेलिकल कॉईल ऑफ कंडक्टिंग वायर इज नोन ॲज अ सोलोनाइड. त्यामध्ये फिगर 10.24 शोज स्कीमॅटिक डायग्राम ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए करंट कॅरिंग सोलोनाइड. करंट कॅरिंग सोलोनाइड्स आहे त्या
फिगर नंबर 10.24 जे आहे ती काय आहे, स्कीमॅटिक डायग्राम ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ ए करंट कॅरिंग सोलोनॉइड. करंट कॅरिंग सोलोनॉइड जे आहे त्या करंट कॅरिंग सोलोनॉइडची असणारी schematic diagram of cross section of current carrying solenoid, that is the figure number 10.24. जर आपण रियल सोलोनॉइड कन्सिडर केला तर ह्या रियल सोलोनॉइड मध्ये की ज्याची लेंथ ही फायनाईट असेल असा रियल सोलोनॉइड आपण कन्सिडर केला तर त्याची मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते युनिफॉर्म असते आणि सेंटरला त्याची फील्ड स्ट्रेंथ चांगली असते, तुलनेने वीक म्हणजेच कमी असते कॉईलच्या आउटसाईडला. म्हणजे पहा सेंटरला त्या सोलोनॉइडची जी फील्ड स्ट्रेंथ आहे ती चांगली असते, विच इज गुड ॲट द सेंटर ऑफ दी सोलोनॉइड, आणि तुलनेने वीक म्हणजेच कमी असते आउटसाईड द कॉईल ऑफ दी सोलोनॉइड. जी सोलोनॉइड आहे त्याच्या कॉईलच्या आउटसाईडला त्याची फील्ड स्ट्रेंथ कमी असते, वीक असते, आणि ॲट द सेंटर विच इज गुड. वी कन्सिडर ॲन आयडियल सोलोनॉइड, जो आकृती 10.25 मध्ये दाखवलेला आहे. पहा त्यासाठी आपण काय कन्सिडर करणार आहे, आयडियल सोलोनॉइड. जो ही जी फिगर आहे 10.25 ह्या फिगरमध्ये हा आयडियल सोलोनॉइड आपण कन्सिडर केलेला आहे. जर आपण ॲम्पियर्स लूपचे ॲप्लिकेशन म्हणून कन्सिडर केले तर त्यासाठी ॲम्पियरन लूपसुद्धा दाखवलेलं आहे आकृतीमध्ये. पहा हे ॲम्पियरन लूप आहे. पहा हे जे रेक्टँग्युलर लूप दिसते आपल्याला, रेक्टँगल ABCD, दॅट इज द ॲम्पियरन लूप. तर इक्वेशन नंबर 10.58 जो आहे, ज्याला आपण ॲम्पियर्स लॉचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट असं म्हटलं आहे, त्यावरून आपल्याला असे लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ, कुठलं इंटिग्रेशन आहे या ठिकाणी, क्लोज इंटिग्रेशन B बार डॉट DL बार इज इक्वल टू μ0 आहे. हे इक्वेशन नंबर 10.58 दिलेले पहा. आणि या फिगर नंबर 10.25 मध्ये आपण जो रेक्टँग्युलर लूप कन्सिडर केला आहे ABCD, त्या रेक्टँग्युलर लूप ABCDला आपल्याला क्लोज इंटिग्रेशनच्या ऐवजी अप्लाय करायचं आहे, क्लोज इंटिग्रेशनचं त्या ठिकाणी क्लोज लूप म्हणून. मग द अबाव इक्वेशन बिकम्स, हे जे वरती दिलेलं इक्वेशन आहे, द अबाव इक्वेशन or integration becomes integration of B bar dot DL bar from A to B plus integration of B bar dot DL bar from B to C plus integration of B bar dot DL bar from C to D plus integration of B bar dot DL bar from D to A is equal to μ0 I. Equation number 10.63. In this equation, ह्या इक्वेशनमध्ये जो राईट हँड साईडचा जो करंट आहे I, विच इज द टोटल करंट फ्लोईंग थ्रू दॅट एंटायर लूप, त्या पूर्ण लूप ABCD, रेक्टँग्युलर लूप जे आहे ABCD, त्यामधून फ्लो होणारा टोटल करंट किती आहे, कॅपिटल I एवढा आहे. पहा देअरफोर BL इज इक्वल टू, जे फर्स्ट इंटिग्रेशन आहे B बार डॉट DL बार फ्रॉम A टू B, त्याची व्हॅल्यू येते पहा BL, प्लस सेकंड इंटिग्रेशनची व्हॅल्यू येते 0, थर्डची 0, फोर्थची 0 इज इक्वल टू μ0 आहे. असं आपल्याला इक्वेशन नंबर 10.64 मिळते. पहा इक्वेशन नंबर 10.64, B इंटू L, दॅट इज द इंटिग्रेशन ऑफ B बार डॉट DL बार फ्रॉम लिमिट्स A टू B. त्यासाठी लूप कन्सिडर कुठला केला आहे आपण, A पासून B पर्यंत, त्याचं इंटिग्रेशन मिळतं आपल्याला B इंटू कॅपिटल L. सेकंड B पासून C पर्यंत लूपचं इंटिग्रेशन 0 येतं, C पासून Dचं सुद्धा 0 येतं, आणि D पासून A पर्यंत जो लूप आहे त्याचं सुद्धा इंटिग्रेशन 0 येतं, विच इज इक्वल टू μ0 आहे. इक्वेशन नंबर 10.64. याच्यामध्ये सेकंड आणि फोर्थ जे इंटिग्रल आहेत, त्या सेकंड आणि फोर्थ इंटिग्रलची व्हॅल्यू 0 आली. हा सेकंड आणि हा फोर्थ, का तर BA बार आणि DL बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. B बार आणि DL बार एकमेकांना कशा आहेत, त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहेत, त्यामुळे सेकंड आणि फोर्थ इंटिग्रलची व्हॅल्यू काय आली, 0 आली. आणि थर्ड जो इंटिग्रल आहे हा 0 आहे, का तर त्या ठिकाणी विच इज आउटसाइड ऑफ द
सोलोनाइड. तो सोलोनाइडच्या काय आहे, बाहेर आहे. त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ कशी असते, वीक, विच इज कन्सिडर्ड ॲज 0 हिअर. देअरफॉर सेकंड आणि फोर्थ हे बी बार आणि डी एल बार परपेंडिक्युलर असल्यामुळे 0 आहेत. आणि थर्ड जे आहे हे थर्ड सोलोनाइडच्या आउटसाईड असल्यामुळे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू त्या ठिकाणी काय आहे, 0 आहे. देअरफॉर वी ऑब्टेन हिअर BL इज इक्वल टू μ0 आहे. वी कॅन ऑब्टेन द नेट करंट कॅपिटल आहे. टोटल करंट जो आहे तो काय आहे, कॅपिटल आहे. आता मध्ये नंबर ऑफ टर्न्स जे आहेत त्या कॉईलच्या पर युनिट लेंथ ऑफ द सोलोनाइड, त्या सोलोनाइडच्या युनिट लेंथसाठी असणारा नंबर ऑफ टर्न्स किती आहेत, स्मॉल एल एवढं. अँड द करंट फ्लोईंग थ्रू द वायर इज आय. त्यामधून फ्लो होणाऱ्या वायर त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट आहे त्या वायरमधून तो असणार आहे स्मॉल आय. देन द नेट करंट म्हणजे टोटल करंट किती येईल, कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर इज गिवन बाय कॅपिटल आय अँड दॅट इज इक्वल टू आय इज इक्वल टू एन इंटू एल इंटू आय. पहा, स्मॉल आय हा त्या वायरमधून फ्लो होणारा करंट आहे. स्मॉल एन नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ द सोलोनाइड आहे. आणि मग टोटल करंट थ्रू दॅट सोलोनाइड विच इज कमिंग आउट ऑफ द प्लेन ऑफ द पेपर इज गिव्हन बाय आय इज इक्वल टू NLI. फ्रॉम इक्वेशन 10.64 जर आपण इक्वेशन 10.64 मध्ये ही आयची व्हॅल्यू पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, पहा, B इंटू कॅपिटल एल इज इक्वल टू μ0 स्मॉल एन कॅपिटल एल इंटू स्मॉल आय. त्यामध्ये दोन्ही साईडचा LHS आणि RHS साईडचा एल काय होईल, कॅन्सल आउट होईल आणि शिल्लक राहील फक्त B इज इक्वल टू μ0 NI. आता ही जी व्हॅल्यू आहे बीची, दॅट व्हॅल्यू ऑफ B म्हणजेच इक्वेशन नंबर 10.65 गिव्स द मॅग्नेटिक फील्ड फॉर ॲन आयडियल सोलोनाइड. ही मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू कशासाठी कन्सिडर केली आपण, आयडियल सोलोनाइड. असं जरी असलं तरी इट इज व्हॅलिड फॉर रिअलिस्टिक सोलोनाइड ऑल्सो. तरीसुद्धा ही व्हॅल्यू रिअलिस्टिक सोलोनाइड जो आहे त्यासाठी सुद्धा व्हॅल्यू ठरवली जाते. असा रिअलिस्टिक सोलोनाइड विशेषतः जेव्हा तो पॉईंट ॲट द मिडल ऑफ द सोलोनाइड असेल, म्हणजे तो पॉईंट जो आहे सोलोनाइडच्या मिडल ऑफ द सोलोनाइड असेल, त्यावेळेस ही मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आपण रिअलिस्टिक सोलोनाइडमध्ये सुद्धा मिळवू शकतो. परंतु आपल्याला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि तो जो पॉईंट आहे तो एंड्स ऑफ द सोलोनाइडला असेल, सोलोनाइडच्या एंड्सला असेल, तर तो पॉईंट्स तेव्हा त्याची असणारी ही जी मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी इनव्हॅलिड ठरवली जाते. त्यामुळे सोलोनाइड कॅन बी डिझाईन फॉर ए स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ B बाय ए चॉईस ऑफ I अँड N. त्यामुळेच जर आपल्याला सोलोनाइड डिझाईन करायचं असेल स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फील्ड बीचा, तर त्यासाठी वी हॅव अ चॉईस ऑफ I अँड N. I म्हणजेच त्या वायरमधून फ्लो होणारा करंट आणि N काय आहे, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ऑफ द सोलोनाइड. ह्याची व्हॅल्यू काय आहे त्यावर मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू ठरवली जाणार आहे आणि पाहिजे त्या मॅग्नेटिक फील्डच्या व्हॅल्यूचा सोलोनाइड आपल्याला त्या ठिकाणी डिझाईन करता येतो. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलोनाइड. B is equal to μ0 NI. In the next video, we will see our next topic, that is magnetic field of a toroid. Thank you. Thank you.